धनंजय मुंडे यांनी गाडी आडवी लावून हवेत 2 राऊंड फायर केले. एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला की मला गाडी आडवी लावली, पिस्तूल दाखवलं आणि हवेत 2 राऊंड फायर केले. ही बातमी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे. ते थेट धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला जाऊन तिथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. ते म्हणत होते माझा रस्ता अडवण्यात आला आणि मला धमकी देण्यात आली आणि त्यानंतर थेट 2 राऊंड फायर करण्यात आले. आता बड्या नेत्यावर तक्रार करायची, बड्या नेत्याचं नाव आलं म्हटल्यावर पोलीस यंत्रणाही त्या ठिकाणी सज्ज झाली होती. पोलिसांनी तपास केला आणि त्यानंतर या प्रकरणाचं खरं सत्य उघडकीस आलं. मग नेमकं याच्या मागचं सत्य काय होतं? कारण की काही वर्षांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं दुर्दैवी प्रकरण घडलं होतं आणि त्यात त्यांचे बंधू संजय देशमुख, धनंजय देशमुख हे न्याय मिळवण्यासाठी कोर्टाच्या चक्रा मारत आहेत. त्यांनी अनेक वेळा माझ्या जीवाला धोका आहे असे अनेक वेळा बोलले गेल्याच्या चर्चा झाल्या होत्या. तसेच धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिला तोही याच प्रकरणामुळे दिला अशी देखील चर्चा सोशल मीडियावर अनेक वेळा व्हायरल झाली होती. पण पूर्वी चर्चा होती, पण आता थेट आरोप झालाय की धनंजय मुंडे यांनी थेट धनंजय देशमुख यांच्यासमोर गाडी अडवली आणि त्यांना धमकी देत 2 राऊंड फायर केले. अखेर पोलिसांनी तपास केला आणि या प्रकरणाचं सत्य अखेर उघडकीस आलं. मग खरंच एखाद्या बड्या नेत्यानं स्वतःच रस्त्यावर उतरून असा प्रसंग का घडवून आणला असावा? खरोखर हा घडलेला प्रसंग होता की याच्या मागे काही दुसरंच होतं? काय आहे या प्रकरणाचं सत्य? पोलिसांचा तपास काय सांगतो? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. या संपूर्ण नाट्यमय प्रकरणाची सुरुवात झाली बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातून. धनंजय देशमुख अत्यंत संतप्त अवस्थेत पोलिसांसमोर ठाण मांडून बसले होते. त्यांनी पोलिसांना सांगितलं, माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. धनंजय मुंडे यांनी स्वतः माझा मार्ग अडवून मला गंभीर इशारा दिलाय. मागच्या 1.5 वर्षांपासून आमच्या कुटुंबाने मोठा आघात सहन केलाय. आता मलाही लक्ष करण्याचा हा डाव आहे. माझी तक्रार तात्काळ लिहून घ्या. राज्याचं राजकारण ज्यांच्याभोवती फिरतं अशा एका दिग्गज नेत्यावर असा थेट आणि गंभीर आरोप झाल्यामुळे बीडमधील पोलीस प्रशासनाची झोप उडाली. संपूर्ण जिल्ह्यातलं वातावरण कमालीचं तणावपूर्ण बनलं होतं. पण मित्रांनो, धनंजय देशमुख एवढ्या मोठ्या नेत्यावर असा थेट आणि गंभीर आरोप का करत होते? याच्या मागे भूतकाळातील अशी कोणती घटना दडली होती ज्याची चर्चा थेट मंत्रालयापर्यंत पोहोचली होती? जाणून घेऊया. या संपूर्ण हाय व्होल्टेज प्रकरणाची पाळेमुळं शोधण्यासाठी आपल्याला 1.5-2 वर्ष मागे जावं लागेल. मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांच्याबाबत घडलेली जुनी दुर्दैवी घटना संपूर्ण महाराष्ट्रात गाजली होती. ते प्रकरण आजही न्यायप्रविष्ट असून अनेक संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणावरून बीडमध्ये प्रचंड राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते. इतकंच काय तर या वादळामुळे धनंजय मुंडे यांना काही काळासाठी महत्त्वाच्या पदापासूनही दूर राहावं लागलं होतं, अशी ही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे देशमुख कुटुंब आणि धनंजय मुंडे यांच्यात एक छुपी राजकीय चढाओढ नेहमीच पाहायला मिळायची. याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आपल्या कुटुंबाच्या कायदेशीर लढाईत पुढे होते. पण आता त्यांनी थेट स्वतःवरच मोठा प्रसंग बेतल्याचा आरोप केल्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवायला सुरुवात केली. धनंजय देशमुख यांनी पोलिसांना स्वतःच्या प्रवासाचा नेमका कोणता घटनाक्रम सांगितला आणि पोलिसांनी रात्रीच्या वेळी तपासाची दिशा कशी ठरवली? पुढे बघा. पोलीस ठाण्यात उपस्थित असलेली वरिष्ठ अधिकारी धनंजय देशमुख यांची चौकशी करत होते. धनंजय देशमुख त्या काळोख्या रात्री पोलिसांसमोर उभे राहून एक घटनाक्रम सांगत होते. त्यांनी पोलिसांना माहिती दिली की मी माझ्या सहकाऱ्यांसह आणि अंगरक्षकांसह अंतरवाली सराटीवरून परत येत होतो. महामार्गावरून प्रवास करत असताना अचानक समोरून एक गाडी आली. त्या गाडीने अत्यंत वेगाने माझ्या वाहनाचा मार्ग अडवला. त्या गाडीतून स्वतः नेते खाली उतरले आणि त्यांनी मला अत्यंत गंभीर स्वरूपाचा इशारा दिला, ज्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला. हा जबाब ऐकल्यानंतर पोलीस ठाण्यातील वातावरण अधिकच गंभीर झाले. धनंजय देशमुख यांनी सांगितलेला घटनाक्रम इतका हुबेहूब आणि नाट्यमय होता की पहिल्यांदा ऐकणाऱ्या कोणाचाही त्यावर विश्वास बसेल. पोलिसांनी तात्काळ एका पथकाला त्या कथित घटनास्थळाकडे रवाना केली. धनंजय देशमुख ज्या ज्या मार्गाने आले त्या संपूर्ण मार्गाची माहिती गोळा करणे सुरू झाले. पोलिसांनी महामार्गावरील सर्व तपास केला. अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरले. पण तपासात समोर येणारी प्रत्येक माहिती धनंजय देशमुख यांच्या दाव्याच्या पूर्णपणे उलट जात होती. नेमकं काय सापडलं पोलिसांना?
प्रकरण एका मोठ्या नेत्याशी संबंधित असल्यामुळे पोलीस कोणताही धोका पत्करू शकत नव्हते. IPS दर्जाचे वरिष्ठ अधिकारी स्वतः रात्रीच बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी सर्वात आधी तांत्रिक तपास सुरू केला. धनंजय देशमुख यांच्या गाडीचे लोकेशन, त्यांचे कॉल डिटेल्स आणि ते ज्या महामार्गावरून आले त्या महामार्गावरील टोल नाक्यांचे CCTV फुटेज तपासण्यात आले. तब्बल 5 ते 7 तास हा चौकशीचा आणि तपासाचा खेळ सुरू होता. पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांची गर्दी वाढू लागली होती. पण जसा जसा तपास पुढे सरकत होता तसा तसा पोलिसांचा संशय बळावू लागला. कारण धनंजय देशमुख यांनी ज्या वेळेचा आणि ज्या ठिकाणाचा उल्लेख केला होता तिथे अशी कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा संबंधित बड्या नेत्याचे वाहन असल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळेनासा झाला. मग प्रश्न पडला की जर महामार्गावर असं काही घडलंच नव्हतं तर धनंजय देशमुख यांनी एवढा मोठा आरोप का केला? महामार्गावर काहीच घडलं नव्हतं. मग खरं रहस्य कुठे दडलं होतं? अखेर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि एका हॉटेलवर घडलेला तो खरा किस्सा समोर आला, ज्याने संपूर्ण कथेचा रोखच बदलून टाकला. महामार्गावरील कथित घटनेत काहीच तथ्य आढळत नसल्यामुळे पोलिसांनी धनंजय देशमुख यांच्या प्रवासादरम्यान ते कुठे थांबले होते का याचा शोध सुरू केला आणि अखेर पोलिसांना तो धागा सापडला. महामार्गावरील एका हॉटेलवर प्रत्यक्षात एक वेगळाच ड्रामा रंगला होता. त्या रविवारी धनंजय देशमुख अंतरवाली सराटीवरून परतताना जेवण करण्यासाठी एका हॉटेलवर थांबले होते आणि इथेच या कथेत सर्वात मोठी एंट्री झाली, ती म्हणजे समाधान खिंडकर यांची. समाधान खिंडकर हे देखील योगायोगाने त्याच हॉटेलवर थांबले होते. आता हे खिंडकर कोण? दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचे साडू दादा खिंडकर हे देशमुखांच्या पाठीशी न्यायाच्या लढाईत उभे राहिले होते. पण काही अंतर्गत वादामुळे दादा खिंडकर यांना काही काळ कोठडीत जावे लागले होते. कोठडीतून बाहेर आल्यानंतर दादा खिंडकर आणि त्यांचे सख्खे भाऊ समाधान खिंडकर यांच्यात अंतर्गत कारणांवरून आणि कौटुंबिक व्यवहारांवरून तीव्र संघर्ष सुरू झाला होता. या 2 सख्ख्या भावांच्या वादात धनंजय देशमुख यांनी दादा खिंडकर यांची बाजू घेतली होती, ज्यामुळे समाधान खिंडकर आणि धनंजय देशमुख यांच्यातही वैमनस्य निर्माण झाले होते. त्या हॉटेलवर हे दोन्ही आक्रमक गट आमनेसामने आले. समाधान खिंडकरच्या आरोपानुसार त्या हॉटेलमध्ये धनंजय देशमुख यांनी आपल्या सुरक्षा रक्षकाकडील पिस्तूल त्याला दाखवलं आणि समाधान खिंडकर यांच्यावर दबाव आणण्याचा आणि त्यांना अत्यंत गंभीर स्वरूपाची धमकी देण्याचा प्रयत्न केला. या हॉटेलमधील प्रसंगानंतर समाधान खिंडकरने थेट बीड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि धनंजय देशमुख यांच्या विरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. आता संपूर्ण कथेचा शेवटचा दुवा जोडला गेला होता. जेव्हा धनंजय देशमुख यांना समजले की समाधान खिंडकरच्या तक्रारीवरून आपल्यावर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे, तेव्हा त्यांचा पारा थेट डोक्यात गेला. स्वतःवर झालेली ही कारवाई आणि संभाव्य अटक टाळण्यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यात एक मोठा मास्टर स्ट्रोक खेळण्याचे ठरवले. स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि प्रकरणाला पूर्णपणे राजकीय वळण देण्यासाठी त्यांनी थेट राज्याचे मोठे नेते धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आणि प्रतितक्रार दिली की माझ्यावर झालेली तक्रार खोटी आहे, उलट नेत्यांनीच माझी गाडी अडवून माझ्यावर दबाव आणला. पण बीड पोलिसांनी अत्यंत हुशारीने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी त्या हॉटेलचे सर्व CCTV फुटेज आणि DVR जप्त केले. फुटेज तपासल्यानंतर समोर आले की समाधान खिंडकरने केलेल्या दाव्यानुसार हॉटेलमध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नव्हती. तसेच धनंजय देशमुख यांनी केलेल्या दाव्यानुसार महामार्गावर नेत्यांनी त्यांची गाडी अडवली नव्हती. बीड पोलिसांनी अधिकृत प्रेसनोट काढून जाहीर केलं की हे दोन्हीही गुन्हे आणि तक्रारी पूर्णपणे खोट्या, काल्पनिक आणि केवळ परस्परांवरील आकस व स्वतःचा बचाव करण्यासाठी रचलेल्या आहेत. एका खोट्या तक्रारीवरून स्वतःचा बचाव करण्यासाठी रचलेला हा संपूर्ण हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांत उघडकीस आला. तर मित्रांनो, ही होती बीडमधील ते संपूर्ण हाय व्होल्टेज रात्रीची इनसाइड स्टोरी. पण आता मुख्य मुद्द्यावर येऊया, ज्यासाठी मी स्वतः आज तुमच्या समोर आले. पण जी संपूर्ण माहिती आतापर्यंत आपण पाहिली, जी काही पोलिसांची प्रेस नोट आली, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की राजकीय वर्तुळात अनेकदा पडद्यामागे जे दिसतं तसं नसतं. पण मला सांगा, तुम्हाला काय वाटतं? ही केवळ 2 गटांमधील अंतर्गत वादातून आणि अटकेच्या भीतीने रचलेली एक काल्पनिक कथा होती की यामागे खरंच काहीतरी वेगळं शिजत होतं? कारण राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. पोलिसांच्या तपासात तांत्रिक पुरावे समोर आले हे मान्य, पण सामान्य जनतेच्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत. आता इथे मोठी शक्यता निर्माण होते. पहिली शक्यता अशी की आगामी निवडणुका आणि
प्रादेशिक वर्चस्व लक्षात घेता मोठ्या नेत्यांना अशा वादात ओढून राजकीय फायदा घेण्याचा किंवा त्यांना बदनाम करण्याचा हा एक पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीडच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर तिथे असे अनेक डावपेच नवीन नाहीत. दुसरी शक्यता म्हणजे खरोखरच स्थानिक पातळीवर जमिनीचे वाद किंवा कौटुंबिक वैर आणि पोलीस केसेस यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी बेस्ट डिफेन्स इन अनइफेन्स म्हणजे स्वतःवर कारवाई होण्याआधी समोरच्यावर मोठा आरोप करणे या रणनीतीचा वापर केला गेला असल्याची दाट शक्यता आहे. जेव्हा एखादा माणूस कायदेशीर कटाचात अडकतो तेव्हा तो स्वतःला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी एक शक्यता दिसून येते येथून. पण मित्रांनो, तुम्हाला आम्ही जी ही काही विश्लेषण सांगतोय ही केवळ एक सध्याच्या परिस्थितीवर आधारित एक शक्यता आहे, एक अंदाज आहे. कोणावरही केलेला थेट आरोप नाही किंवा पोलिसांच्या तपासावर लावलेले प्रश्नचिन्हही नाही. शेवटी सत्य काय आहे हे कोर्ट आणि पोलीस प्रशासनच ठरवेल. आमचा उद्देश फक्त या प्रकरणाच्या दोन्ही बाजू आणि भविष्यात काय घडू शकते याची शक्यता तुमच्या समोर मांडणं हाच आहे. यूट्यूबच्या आमच्या सर्व नियमांचे आणि मार्गदर्शक तत्वांचं पालन करून आम्ही केवळ ही माहिती विश्लेषणात्मक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आमचा हेतू कोणाच्याही व्यक्तीची, नेत्याची किंवा प्रशासनाची प्रतिमा मालिन करण्याचा अजिबात नाही. चला तर मग आता चिंटू तुमच्या कोर्टात आहे. तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणामागे कोणती नेमकी शक्यता तुम्हाला खरी वाटते? धनंजय देशमुखांनी स्वतःला वाचवण्यासाठी हा ड्रामा केला होता का? या संपूर्ण प्रकरणामागे अजूनही काही अदृश्य होत आहे जे पोलिसांच्या तपासात समोर आलेले नाहीत. तुमच्या मनात काही शक्यता असेल ते काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटवर आमचं लक्ष असणार आहे. आणि हो, जर तुम्हाला आमचं हे सखोल आणि तटस्थ राजकीय विश्लेषण आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर लगेच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच खळबळजनक घडामोडी आणि इनसाइड स्टोरी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मोठ्या विश्लेषणामध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.